बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार केल्यानं देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच आता तसाच प्रकार पुन्हा अंबरनाथमध्ये घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। शेजारी राहणाऱ्या 35 वर्षाच्या नराधमानं 9 वर्षाच्या चिमुकलीला शौचालयात नेऊन अश्लील व्हिडिओ दाखवून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी पीडित चिमुकलीनं आरडाओरड केल्यानं या नराधमानं तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित 9 वर्षाची चिमुकली ही अंबरनाथ पश्चिम परिसरातील एका वस्तीत कुटुंबासह राहते, तर नराधम हाही पीडितेच्या शेजारी राहणारा असल्यानं ते एकमेकांना ओळखत होते। याच ओळखीचा फायदा घेत पीडित चिमुकलीच्या बालमनाचा फायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधली। यावेळी त्यानं बहाण्यानं घरासमोरील सार्वजनिक शौचालयात चिमुकलीला बोलावलं। त्यानंतर शौचालयात पीडित चिमुकलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केलाय। या नराधमानं 20 ऑगस्टला दुपारी पीडित चिमुकलीला बहाण्यानं शौचालयात बोलावलं। त्यावेळी नराधमानं अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करताच पीडित चिमुकलीनं विरोध केला। त्यामुळे संतापलेल्या नराधमानं तिला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली। या धमकीला घाबरून पीडितेनं घडलेली घटना आईला सांगितली। त्यानंतर आईनं पीडित मुलीला घेऊन अंबरनाथ पोलीस ठाणं गाठून मुलीसोबत घडलेल्या प्रसंगाचं कथन करताच पोलिसांनी BNC कायद्यानुसार कलम 74, 75, 2, 3, 35, 1, 2, 52 सह पोक्सो कलम 8 आणि 12 प्रमाणे 21 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी काही तासातच नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत। अटक नराधमाला न्यायालयात हजर केलं असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी मनीष वाघमारे यांनी दिली आहे। अंबरनाथ पोलीस स्टेशनला काल एक गुन्हा दाखल झालेला आहे। अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये प्रतिनिधीसाठी गेली असता त्या ठिकाणी असणारा आरोपी जो आहे कांबळे नावाचा संतोष आनंदराव कांबळे, वय 35 वर्ष, याने त्या मुलीचा तिला एक फिल्म दाखवली, जवळ घेतलं, तिचा विनयभंग केला। या प्रकरणी तिच्या आईने काल ज्यावेळेस आमच्याकडे तक्रार दिली, तात्काळ सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक करून कोर्टापुढे हजर करून त्याचा PCR घेण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।